आज एक लय भारी विषयावर बोलतो, ज्योतिषशास्त्राचा विषय. मस्त आहे, मजा येईल तुम्हा सगळ्यांना. ज्योतिषशास्त्रामधला जो 8th हाऊस आहे, 12th हाऊस आहे, गुरु आहे, अध्यात्म आहे, तुमचं स्पिरिच्युअलिटी आहे, तुमच्या आयुष्यातला दुःख आहे, प्रत्येकाचा संघर्ष आहे तुमच्या आयुष्यात. जिथं आपण प्लॅन केलेल्या गोष्टी वेड्यावाकड्या चालायला सुटायला सुरू होतात. आपल्या प्लॅन प्रमाणे तिथं नेमकं काय घडत नाही मग. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी एवढे प्रयत्न करतो, पण ती गोष्ट मिळतच नाही. मग सामदाम दंडभेद करून सुद्धा मिळत नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातनं काही व्यक्ती निघून जातात. करिअरमध्ये मोठमोठे सेटबॅक्स येतात. रातोरात अचानक जॉब जातो, पॉलिटिक्स सुरू होतं जॉबमध्ये, रिलेशनशिप्स तुटतात, कॉमन प्रॉब्लेम आहेत ना. कधी फायनान्शियल सिच्युएशन टोटल ओव्हरऑल चेंज होती. कधी कधी आपण स्वतःलाच विचारतो, नक्की हे माझंच केलेलं आयुष्य आहे का, की माझ्याच कर्माने हे भोग आलेले आहेत का, शनिदेव कुठला प्रकोप आहे याचा शनिदेवाचा. ऍक्च्युली हा सुरू होतो 8व्या घराचा जर्नी ज्योतिषशास्त्रामध्ये. 8वं घर म्हणजे तुमचा ओव्हरऑल फक्त दुःख नाहीये, तुमचं आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. जसा एक ऊस आहे समजा, ऊस गुराळात जातो, पण एकदा जर टाकला आणि मग थोडासा त्यातनं रस बाहेर येतो, म्हणून ती प्रोसेस थांबत नाही, ती प्रक्रिया थांबत नाही. परत त्याला त्या मशीन मध्ये घालतात. जोपर्यंत त्याचा शेवटचा थेंब निघत नाही तोपर्यंत तो मशीन मध्ये जातच राहतो. आयुष्य पण आहे ना, कधी कधी असंच असतं. आपल्याला पुन्हा पुन्हा अशा सिच्युएशन मध्ये घेऊन जातं की पार आपला रस काढून टाकतं. जिथं आपल्याला काहीतरी नवीन पार्ट आपल्या बाहेर यायला सुरू होतो. लाईफचं आतमधलं ट्रान्सफॉर्मेशन घटित व्हायला सुरू होतं. अख्खी ताकद, सेन्सिटिव्हिटी, कला, समज, आपला अख्खा अवेअरनेस आहे, अख्खी क्षमता आहे आयुष्याची. मग आपल्याला वाटतं हे माझ्यासोबत पुन्हा का बरं होतंय, पण कदाचित त्या एक्सपिरियन्स मधून आपल्या आतला एक असा पार्ट बाहेर येतो की जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं, ज्याची आपल्याला स्वतःला कल्पना नाहीये. भैरव पण तसाच आहे. भगवान शिव जेव्हा शांत असतात, पण सतीचं डेड बॉडी जेव्हा बघितली तेव्हा भैरव जसा बाहेर येतो. 8वा भाव हादरवून टाकतो आपल्याला, पण त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन घटित करतो. म्हणून 8th हाऊस कडे भीतीच्या नजरेने बिलकुल बघायचं नाही. कधी कधी काय होतं, सगळ्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन लपलेलं असतं, पण आपण त्या गोष्टी लय भीतो, आणि जिथं भीतो ती आपली कमजोरी असती साहजिक. आपण आपल्या आयुष्यात काही लोकांना एवढं महत्व देतो की पूर्ण इमोशनल वर्ल्ड आपण त्यांच्या भोवती फिरत राहतो, आणि ती व्यक्ती आपल्यासोबत आहे म्हणून आपण आनंदी राहतो. त्याच्यासोबत फ्युचर प्लॅन करतो, त्यासोबत आपल्या आयुष्याची सगळी रंगीन स्वप्न बघायला सुरू करतो. मग एखाद्या क्षणी ते रिलेशनशिप संपतं, तो व्यक्ती दूर जातो किंवा त्या व्यक्तीची डेथ होती. मग डेथ झाल्यामुळे ती व्यक्ती कायमची आयुष्यातून निघून जाते. त्या क्षणी एक व्यक्ती फक्त जात नाही, आपण त्या व्यक्तीसोबत बघितलेलं अख्खच्या अख्खं आयुष्य निघून जातं, फ्युचर क्विक निघून जातं, एका क्षणात निघून जातं. अशा पेनला टाइम लागतो. लोक म्हणतात काही दिवसांनी बाबा सगळं काही ठीक होईल, पण काही दुःख अशी असतात ना की ती कम्प्लिटली नाहीशी होत नाही, ती शांत होऊन जातात. मग कधी कधी काही महिन्यांनी पुन्हा जागा होतात. मग एखादं गाणं ऐकल्यावर एखाद्याचा आशिक बाहेर येतो, एखाद्या ठिकाणी गेल्यावर त्या मेमरी बाहेर यायला सुरू होतात. मग पुन्हा आपल्याला जाणवतं की ही गोष्ट अजून पण माझ्या आत कुठेतरी लपलेली आहे. ही 8व्या घराची एक डीप आठवण आहे, डीप ट्रान्सफॉर्मेशन आहे, जो आपल्याला आपल्या आतल्या त्या जागेशी भेटवतो, जिथे आपण स्वतः पण जायचं धाडस कधी करत नाही. आपली जी भीती आहे, इनसिक्युरिटी आपली, काही गोष्टींनी तुम्ही ट्रिगर होता, त्या ट्रिगर करणारे फॅक्टर आहे, तुमच्या डोक्यातले वीक आयडिया आहे ज्याने तुम्हाला फेल्युअर येणार आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या मनात दडवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलताना लय अवघड वाटतं. मन असं घट्ट पकडून धरायला लागतं मन. या सगळ्या 8व्या भावाच्या एक्सपिरियन्स मधून समोर येतात. इथे एक लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुःख आलं की 2 ऑप्शन समोर येतात. एक म्हणजे त्याच्यापासून दूर पळून जाणं, आणि दुसरा म्हणजे आपण त्या एक्सपिरियन्स मधून काही ना काही गेन करणं किंवा थांबतो. आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा नाहीये की दुःख आवडायला सुरू होतं. मिडल क्लास लोकांचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे, दुःख घेऊन जगायला सुरू करतात ते. स्वतःला त्रास देत बसायचं असं पण बिलकुल नाहीये, पण जे घडलंय
त्यातून सतत पळत राहायचं, कंटिन्यू लांब 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 पळत राहायचं. कदाचित आपण त्या एक्सपिरियन्स मधून शिकायची अपॉर्च्युनिटी पूर्णपणे गमावतो. प्रत्येक अनुभव काही ना काही आयुष्यात शिकवतो आणि त्या शिकलेल्या अनुभवातून आयुष्य घटित होतं. स्कॉर्पिओ, वृश्चिक आणि 8व्या राशीचं एक लय भारी नातं आहे, एक सिंबल आहे. चिखलातून जसं कमळ उमगतं ना, पण चिखलच नसता तर कमळ कुठून येणार? ढगातनं थोडी येणार. त्याचप्रमाणे आयुष्यातले काही डिफिकल्ट एक्सपिरियन्स जे आहेत आतून घट्ट बनवतात माणसाला, अधिक मॅच्युअर्ड बनवतात. बघितले असतील ना काही काही मुलं फार कमी वयामध्ये ते मॅच्युरिटी अटेंड करतात, आयुष्य शिकवून देतं त्यांना. मग असा क्वेश्चन येतो की 8व्या भावाने आपल्याला इतकं हादरवलंय, तर त्यानंतर आधार कुठे शोधायचा? मग आता इथं आयुष्य सुरू होतं. आधार जो आहे तो 12वा भाव आहे, तुमचा गुरु आहे. गुरुतत्व आणि स्पिरिच्युअलिटी यांचा विषय इथून सुरू होतो. 12वं घर जे आहे, अनेक गोष्टींचे ऍट्रिब्यूट्स आहेत 12व्या घरात. त्यामध्ये लेटिंग गो करणं, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं, की ठीक आहे बाबा घटित झाली, संपला विषय. त्याग आहे, एकांत आहे, फॉरेन लँड आहे, तुमचा होणारा खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, झोप आहे आणि मटेरियलिस्टिक वर्ल्डच्या पलीकडे जाण्याचा हा एक्सपिरियन्स 12व्या घरातून बघितला जातो. 8th हाऊस तुम्हाला विचारतो, तू जे गमावलंय त्यातून तू काय शिकला? आणि 12वं घर विचारतं, जे तुझ्या हातात नाहीये, तुझ्या डेअरिंग आहे का तेवढी सोडायची? ह्या दोन्ही गोष्टी टोटल वेगळ्या आहेत. प्रत्येक गोष्ट आयुष्यातली कंट्रोल करायची आपल्याला. माझ्याच मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे, माझ्याच मनाप्रमाणे घरातले सगळे व्यक्ती वागले पाहिजे, माझ्याच मनाप्रमाणे माझं करिअर चाललं पाहिजे, माझ्याच मनाप्रमाणे पैसा पण आला पाहिजे. पण आयुष्य थोडी असं चालतं, तुमच्या मनात काय येईल तर ते होईल. आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतं आणि हे ऍक्सेप्ट करणं म्हणजे हार मारणं बिलकुल नाहीये. सरेंडर आहे, सरेंडर टू युअर गॉड. अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी अनेकदा अशाच एक्सपिरियन्स मधून उगवतं, म्हणून बाहेर येतं. लहानपणी कोणाचं ड्रीम नसतं की बाबा मी मोठा झालं की मुलांना शिकवणार, मी स्पिरिच्युअल होणार, मी धर्मशास्त्र वाचणार. लहानपणी कोणी प्लॅन नाही केलेलं, माझ्या आजूबाजूला तर कोणी नाही केलं. मला मेडिटेशन करायचंय मोठा होऊन, मला ईश्वराचा शोध घ्यायचा आहे, कुठे ईश्वर मला शोधायचंय, मला वास्तुशास्त्र शिकायचंय, मला ज्योतिषशास्त्र शिकायचंय. कधीच प्लॅन केलेलं नसतं आयुष्य आपण. अनेकदा लाईफमध्ये एखादा मोठा क्वेश्चन निर्माण होतो बऱ्याच वेळा, की एखादा धक्का बसतो, एखादी गोष्ट हातातून इझिली निसटून जाते आणि मग पहिल्यांदा स्वतःच्या आत बघायला आपण सुरू करतो, मी नेमका कोण आहे आणि माझ्यासोबत हे का बरं घडतंय. आयुष्याचं जे खरं रूप आहे ना, ज्या दिवशी डाऊनफॉल येतो त्या दिवशी दिसायला सुरू होतं. इथून स्पिरिच्युअलिटीचा जर्नी सुरू होतो, प्रवास सुरू होतो. आता गुरु म्हणजे फक्त एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा धार्मिक सिंबल आहे असं पण बिलकुल नाहीये. ज्योतिषच्या भाषेत गुरु म्हणजे नॉलेज आहे, ज्ञान आहे, गुरुतत्व आहे, श्रद्धा आहे, फेथ आहे, आयुष्याचं मिनिंग आहे, पूर्ण गायडन्स आहे आणि एक ओव्हरऑल ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे आयुष्याचा. गुरुतत्व, गुरुतत्वाची जी ऊर्जा आहे ही एक गोष्ट आयुष्यात नेहमी शिकवली. महाराष्ट्रामध्ये दत्त महाराजांना मानता ना बरेच जण, नाथ पंथाला मानता, गुरुतत्व हे सगळं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणं आवश्यक नाहीये, गुरुतत्व हे शिकवतं. काही वेळा कम्प्लीट पिक्चर दिसत नसतं आपल्याला आयुष्याचं, आपण फक्त आयुष्यातला एक छोटासा भाग पाहत असतो, एक ट्रेलर बघत असतो आणि म्हणून कधी कधी आपणच विचार करतो की हे माझ्यासोबत का बरं घडतंय. पण त्याच घटनेपासून फार पुढे आलं आणि परत पाठीमागं वळून बघितलं तर कदाचित ज्यावेळी ते घडलं ते माझ्यासाठी गरजेचं होतं, म्हणून गुरुतत्वाची पूजा किंवा मंत्र नाहीये. कदाचित असं वाटतं की माझ्या बरोबर जे काही घडलं ते गरजेचं होतं, म्हणून गुरुतत्वाची जी ऊर्जा आहे ती फक्त पूजा किंवा मंत्र नाहीये. हा अख्खा स्पिरिच्युअलिटीचा केवळ मंदिरात जाणं बिलकुल नाहीये. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत प्रामाणिकपणे पाहण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का? स्वतःचा आरसा बघण्याची आहे का तुमच्यात हिंमत? आपल्या अहंकाराला, इगोला क्वेश्चन करण्याची कॅपॅसिटी, जे हातात नाहीये ते ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी आहे का? आणि जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करण्याची तयारी आहे का? आपण आपलं कर्म करायचं, परीने पूर्ण प्रयत्न करायचा, त्यानंतर काही गोष्टींचा जो रिझल्ट आहे
तो आपल्या हातात नाहीये, या युनिव्हर्सच्या हातात आहे, हे ऍक्सेप्ट करायचं. आणि हीच ती सरेंडरची खरी स्टार्ट आहे. बऱ्याच वेळा आपण सुख आणि शांतता एकच समजतो, पण या गोष्टी एक नाहीयेत, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैशातून सुख मिळतं, पैशांमधून सुख मिळतं, नात्यांमधून सुख मिळतं, एखादा प्रवास जर्नी केल्यावर सुख मिळतं, कपडे विकत घेतले तर सुख मिळतं, सक्सेस मधून सुख मिळतं. पण सुख हे टेम्पररी आहे, टेम्पररी प्लेजर क्रिएट करते. शांतता एकदम एक वेगळीच स्टोरी आहे. शांतता शांतता म्हणजे बाहेरचं जरी परफेक्ट नाहीये ना, मला काही घेणं देणं नाहीये, मी तो बस ठीक हो. शांतता म्हणजे बाहेर सगळं आपल्या मनाप्रमाणे जरी चालत नाहीये, तरी आतमधून मला फरक नाही पडत. आणि ही शांतता बऱ्याच वेळा लाईफच्या डिफिकल्ट एक्सपिरियन्स नंतर निर्माण होते. काही काही मुलं बघता ना तुम्ही शाळेमध्ये, पण दगड असतात. मला आठवतं माझ्या वर्गात बरेच मुलं होते, फरकच पडायचा नाही. पालकांनी किती पण मारू द्या, टीचरनी किती पण मारू द्या, सरांनी किती मारू द्या, दगड तो दगड. आयुष्य तसं जगायचं असतं, फरक पडला नाही पाहिजे. 8वं घर हे सांगतं बदलाला बिलकुल घाबरायचं नाही. 12वं घर हे सांगतं जे संपले त्याला धरून बसायचं नाही. आणि ह्या सगळ्यांमध्ये गुरुतत्व जे सांगतं, हे सांगतं ह्या सगळ्यांचा अनुभव जे आहे, हे आहे तुमचं आयुष्य. आणि अध्यात्म सांगतं स्वतःला फक्त बाहेरच्या जगात शोधू नको, स्वतःला आतमध्ये शोध, स्वतःच्या आत्म्याचं अध्ययन कर. आपण आयुष्यात शांतता बाहेर शोधत असतो, जगभर फिरतो, नवीन लोक भेटतात, नवीन गोष्टी मिळवतो, नवीन नवीन सक्सेस मिळवतो, नवीन गाड्या घेतो. शेवटी एक क्वेश्चन तसाच उभा राहतो, खरी मला शांतता कुठे भेटते? ही गोष्ट कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर बाहेर नाहीये, आत आहे. पण कुठेतरी किती पण कमवा, काहीही करा, शेवटी स्वतःच्या आतमध्ये उतरायलाच लागतं. 2 मिनिटं विचार केल्याशिवाय सुचत नाही. कारण आयुष्य आपल्याला तोडण्यासाठी वेगवेगळे अनुभव देत राहतं. कधी कधी आपल्यामधला असा एक पार्ट जागा करण्यासाठी आयुष्य आपल्याला हादरवतं, जो पार्ट आपणही बघितलेला नाहीये, आणि काळाच्या ओघामध्ये तो पार्ट दिसून येतो. असा एक पार्ट की जो कम्फर्टेबल लाईफमध्ये कधीच जागा झाला नव्हता. म्हणून क्रायसिस आलं की स्वतःला एक क्वेश्चन नक्की विचारा, हे माझ्यासोबत का होतंय? एवढंच नाही तर हा जो अनुभव आहे, यामधून मला स्वतःला समजून घेता येतंय का? हे फक्त तुम्हाला विचारा. कदाचित ह्या प्रश्नापासून तुमचा जो खरा ट्रान्सफॉर्मेशन आहे आयुष्याचा, हा जर्नी सुरू होईल.